आता होईल बरं ते. बऱ्याच दिवसांनी मी तुम्हाला भेटतोय, तुम्ही मला भेटताय. निकाल लागले. निकाल लागल्यानंतर निकालावरची प्रतिक्रिया मी दिली होती. त्याच्यानंतर मी काही बोललो नव्हतो. पण शांत आहे याचा अर्थ विचार करत नव्हतो असं नाही. सगळ्या गोष्टींचं एक विवेचन चालू होतं, आकलन चालू होतं. बरेच लोक मला भेटले या सगळ्या गेल्या 2 महिन्यामध्ये, 1.5 महिन्यामध्ये. परवा दिवशी माझ्याकडे ते संभाजी महाराजांवरचे चित्रपट करणारे लक्ष्मण उतेकर दिग्दर्शक ते आले होते. उत्तम दिग्दर्शक. महाराष्ट्रातल्या तर प्रत्येकाने, मी काय त्याचा काही डिस्ट्रीब्युटर नाहीये, पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाने तो चित्रपट पाहिलाच पाहिजे. कारण आमचे शिवछत्रपती ही प्रेरणा आहे. संभाजीराजे आमचे हे बलिदान आहे. आणि मग मला मी पाहिलं नव्हतं त्याचं ते ट्रेलर बिलर. मला आमच्या अमेय खोपकरने मला सांगितलं की त्यांना तुम्हाला येऊन भेटायचंय. म्हटलं काय आहे विषय? नाही म्हटलं त्याच्यामध्ये संभाजी महाराज. हा लाईट जरा कमी होईल का रे? माझ्या डोक्यात डोळ्यासमोरचा काय आहे का काही त्याच्यात? काय बोटं बिटं घाला कुठेतरी भेटणार. अरे केला का? मला लागतोय ना, मला कळ. बंद केलं तरी चालतो. तर त्याने मला काहीतरी सांगितलं की काहीतरी संभाजीराजे लेझिम खेळताना वगैरे काहीतरी दाखवलं वगैरे. मग मी तो ट्रेलर पाहिला. मग दुसऱ्या दिवशी ते आले मला भेटायला. अर्थात लेझिम हा आपला पारंपरिक खेळ आहे महाराष्ट्राचा. आणि संभाजीराजांनी कधीतरी हातामध्ये लेझिम घेतलंही असेल, काय माहिती. इतिहासाच्या पानात नाही, पण मनात तर असेल. पण मी त्यांना म्हटलं त्या गाण्यावरनं म्हटलं चित्रपट पुढे सरकतोय का, की नुसतं गाणं आहे सेलिब्रेशनचं? तर बोला नाही, सेलिब्रेशनचं. म्हटलं मग कशाला चित्रपट कशाला स्टेकला लावताय? आपल्याकडे काय हल्ली सगळ्यांनाच इतिहास समजायला लागलाय. सगळेच इतिहास तज्ज्ञ झालेले आहेत. सगळ्यांच्याच एकदम भावना उफाळून येतात सगळ्या बाबतीत. पण म्हटलं काय आहे, म्हटलं चित्रपट पाहायला लोक जेव्हा जाणार त्यावेळेला औरंगजेबाने केलेले जे अत्याचार आहेत ते डोक्यात ठेवून म्हटलं ज्यावेळेला लोक जातील. आणि म्हटलं ट्रेलरमध्ये काहीतरी लेझिम बिजिम नाचता बिस्तर, म्हटलं काढून टाका. म्हटलं ते म्हटलं उद्या असं आपण पकडूया. म्हटलं नंतर मी कोणाशी तरी नंतर बोलत होतो. म्हटलं रिचर्ड ॲटनबरोबर ज्याला महात्मा गांधी पिक्चर केला, आपल्या डोळ्यासमोर महात्मा गांधीचे काही काही आंदोलन येतात. पण चित्रपट पाहायला गेलो असताना आपल्याला असं एका सीन मध्ये दिसलं की महात्मा गांधी दांडिया खेळतात. कसं वाटलं असतं आपल्याला? खरं तर दिग्दर्शकाला टाकायचा पण असेल सीन, पण महात्मा गांधींच्या हातात एकच काठी असल्यामुळे दांडिया खेळता नाही आला. 2 घेऊन असे चालले असेल तर कदाचित आला असतं सीन. माहित नाही आपल्याला.